मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संदीप पाटील साहेब या ठिकाणी आज माझ्या फलटण तालुक्यातले सर्वच शिक्षक बांधव पहिलं तर आपली मागतो थोडा वेळ लागला कार्यक्रमाला भाऊंना दुसराही कार्यक्रम होता त्यामुळे आपल्याला बराच वेळ इथं बसावं लागलं. तर आज फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संवाद मेळावा आणि आज संवाद मेळाव्यासाठी आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे सहकारी श्री जयकुमार गोरे, त्याच पद्धतीनं आमचे माझे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमचे गुरुवर्य प्रवासाच्या साळुंखे पाटील, त्याचबरोबर अमरसिंह नाईक निंबाळकर, धनंजय दादा, आमचे माणिकराव सोनोलकर सर, संचालक कृष्णा कोरे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर आणि जिल्हा बँकेचे सदस्य नानासाहेब हिवरे, शिवसेना तालुका प्रमुख, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते विक्यान्ना पवार, माजी संचालक महानगर, आमचे विलासरावजी नरवडे, विश्वासरावजी भोसले साहेब, विक्रमांबा भोसले, अशोकराव जाधव, गटनेते फलटण नगरपालिका, सचिन नायवडे नगरसेवक, सुधामांबा मांढरे माजी नगरसेवक, जयकुमारजी शिंदे जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, बापूरावजी शिंदे मंडलाध्यक्ष फलटण तालुका, लक्ष्मण सोनवलकर मंडलाध्यक्ष, अमित रनवरे मंडलाध्यक्ष, राहुल निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष, सचिन रनवरे, माननीय विशालसिंह माने, रामरावजी रेपे माजी सभापती पंचायत समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे चिटणीस, त्याचबरोबर रणजितबाबा भोसले, युवा नेते संतोषी गावडे, संदीप चोरमले, गिरीशभाई इनामदार, सूर्यकांत जोशी, राजाभाऊ काकडे आणि आमच्या फलटणच्या प्राण आंबेडकर मॅडम, तहसीलदार अमित जाधव, नायब तहसीलदार अमित सोनवणे, जिल्हा उपमुख्याध्यापक कार्यकारी अधिकारी निलेश फुले साहेब, जिल्हा शिक्षणाधिकारी नायकवडे साहेब, परत गट विकास अधिकारी सतीश कुंभार, गट शिक्षणाधिकारी संतोष साहेब आणि उपस्थित सर्व संघटना प्रमुख, पदाधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक वर्ग, पत्रकार बंधू आणि सर्व चांगले शिक्षक आणि शिक्षिका, आज फार चांगला कार्यक्रम आपण राबवलेला आहे आणि आपण एकत्र येण्याचं काम बरेच दिवस आपण भेटत होतो, प्रत्येक संघटना भेटत होत्या, तालुक्यातले प्रत्येक शिक्षक शिक्षिका येऊन भेटत होते, त्यांच्याशी संवाद चालू होता. पण आज आगळा वेगळा संवाद साधण्याचं आपल्या फलटणच्या नेतृत्वाने नेत्याने ठरवलं आणि त्या कार्यक्रमासाठी खरंच ज्यावेळेस तुम्ही आला त्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. फलटण तालुक्यातले शिक्षक आणि शिक्षिका अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. मी त्यावेळेस त्या तालुक्याचा प्रतिनिधी झालो आणि शिक्षक संघटनेच्या वतीनं बरेच शिक्षक शिक्षिका मला भेटून गेल्या. मी प्रत्येकाला एवढं सांगत होतो की आता आपण राजकारणात लक्ष नाही दिलं तर चालेल, म्हणजे पहिला त्यांचा बोजा कमी करण्याचं मी ठरवलं. जो पूर्वीचा त्रास 25-30 वर्ष आपल्या शिक्षकांवरती होता तो त्रास कमी झाला पाहिजे, राजकारणात शिक्षकांना त्रास झाला नाही पाहिजे, ही माझी पहिली भूमिका होती. कारण शिक्षकांनी विद्यार्थी घडवले पाहिजे. ग्रामीण भागातला, तळागाळातला गोरगरीब सर्वसामान्यांचा, शेतकऱ्याचा मुलगा चांगल्या पद्धतीनं त्याला शिक्षण दिलं पाहिजे. आणि माझा शिक्षक वर्ग, शिक्षिका वर्ग अतिशय चांगले आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, चांगल्या पद्धतीनं ते शिकवतात. पण त्यांना बराच शिक्षण सोडून बाकीचंही काम त्यांच्या डोक्यावरती वजन प्रचंड होतं आणि त्याच्यामुळं त्यांना थोडंसं दुर्लक्ष शाळेकडे करावं लागत होतं. पण माझ्या माहितीप्रमाणे आता बऱ्यापैकी शिक्षक चांगल्या पद्धतीनं शाळेचा पट वाढवण्यासाठी सुद्धा काम करतात. गट शिक्षण अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांचंही काम शाळेवरती लक्ष ठेवण्याचं, शिक्षणावरती लक्ष ठेवण्याचं काम चालू असतं. पण जेवढी संख्या वाढायला पाहिजे होती तालुक्यातल्या विद्यार्थ्यांची, म्हणजे मी खुश आहे पण आनंदी नाही. कारण जेवढा पट वाढायला पाहिजे होता तेवढा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा पट आपला वाढलेला नाही. पण मला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांचा पट वाढेल अशी आपल्याकडून मला आशा आहे. कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला आपण आपलं युतीचं सरकार चांगल्या योजना देत असतं.
आरोग्य योजना देतो आपण, बऱ्याच योजना आपण या शेतकऱ्याच्या मुलाला देत असतो. म्हणजे मोफत पाठ्यपुस्तके देतो, गणवेश वाटप करतो, शालेय पोषण आहार देतो, विविध शिष्यवृत्ती योजना पण देतो, शैक्षणिक उपक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने राबवतो. म्हणजे डिजिटल वर्ग असं आता जसं साहेबांनी सांगितलं की आपण पहिलीपासून आपण आता इंग्लिश शिक्षण, सेमी इंग्लिशचं शिक्षण आपण सुरू करतोय. शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल मार्गदर्शन करत असतो. अप्रगत विद्यार्थी तयारीसाठी आपण त्याचे स्पेशल वर्ग घेत असतो. शालेय क्रीडा स्पर्धाचं मार्गदर्शन सुद्धा चांगलं करत असतो. शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये माझ्या तालुक्यातले 5 विद्यार्थी सुद्धा ऑलिम्पिक लेवलला गेलेले आहेत, कुस्तीमध्ये गेलेले आहेत, खो-खोमध्ये गेलेले आहेत. तर आता बऱ्यापैकी शिक्षकांचं काम, क्रीडा शिक्षकांचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास स्पर्धा पण भरवतो. वाचनालय, ग्रंथालय, लॅब, प्रदर्शन, संगणक कक्ष, स्वच्छ व सुंदर शाळा, अशा प्रत्येक गोष्टी आपण आपल्या शाळेमध्ये राबवत असतो. आणि तरी सुद्धा पट जेवढा वाढायचा आहे तेवढा वाढायचा, आपण कमी कुठं पडतो. तर आपण तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत, गावातल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत आपण आपली ॲडव्हर्टाईज करायला आपण कमी पडतो. आपण आपल्या शाळेबद्दल, आपला शाळेचा आदर्श आपल्या शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. ज्या शाळेमध्ये शिक्षक शिक्षिका असतात त्यांनी आपल्या शाळेबद्दल स्वाभिमानानं त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सांगितलं पाहिजे, शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की माझी शाळा कशी चांगली आहे, माझी शाळा कशी सुंदर आहे, माझ्या शाळेत घातला तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण मी घेऊ शकतो, कारण माझा शिक्षक चांगला शिकलेला आहे. आपण खाजगी शाळांमध्ये बघतो काय परिस्थिती आहे. 30-40 हजार रुपये आपण फी देतो. माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1 रुपया फी नाही. आपण प्रत्येक गोष्ट त्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी देतात. मग तरी आपण का कमी पडतो. आपण कधी आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे शिक्षकांनी आणि शिक्षकांनी, कारण आपला विद्यार्थी वाढलाच पाहिजे. कारण याच्यापूर्वी आमचे भोसले साहेबांसारखे सगळे जे आदर्श समोर सगळे बसलेले आहेत, माझ्यापासून सगळे हे सगळेच मराठी शाळेत शिकलेले आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले आहेत, तेही चांगल्या उच्च पदावरती गेलेले आहेत, IAS अधिकारी झालेले आहेत, चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर काम करत आहेत. जेवढे काही अधिकारी आहेत तेवढे माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. मग एवढं चांगलं काम याच्यापूर्वी होत होतं आणि आत्ताच का आपण कमी पडतो. त्याचं आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करावं आणि आपला विद्यार्थ्यांचा पट वाढवावा. विद्यार्थ्यांचा पट वाढवला तर माझ्या शेतकऱ्याच्या खिशातले जाणारे 30,000 रुपये वाटते. आज इंग्लिश मिडियमच्या शाळेत मुलं घातली तर 500 रुपये सायकल लावायला फी, 500 रुपये सायकल लावायला फी. विचार करा, हे आपण कधी सांगणार आहे का. कारण मी एवढं का कळकळीनं सांगतोय की राज्य सरकार आता वेगळ्या पद्धतीने निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे. ह्या आत्ताच परवा विदर्भामधील काही शाळा असतील, तालुके असतील, त्या 10 तालुक्यामध्ये मुलांची संख्या घटली होती. म्हणजे जिथं मुलांची संख्या 50-60 पट होता तिथं 1 आणि 2 आणि 10 पट झाला. ज्या शाळेमध्ये पट कमी झाला तिथल्या त्या शिक्षकांना आता दुसरीकडे तरी जावं लागेल, नाही तर घरी तरी बसावं लागेल. एवढाच पर्याय आहे. मुलगा जर शाळेत जर आला नाही त्या शिक्षकांनी अजिबात तडजोड करायचं. निर्णय घ्यायचा तर ठामपणे घ्यायचा, पाठीशी उभं राहायचं तर ठामपणे उभं राहायचं. शिक्षकांच्या पाठीशी उभं राहताना सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आम्ही उभं राहणार आहोत. आमचे मंत्री महोदय सुद्धा त्याच ताकदीनं आमच्या पाठीमागं निश्चितपणानं उभं राहते. त्यात कुठेही तडजोड करणार नाही. पण काही गोष्टी आपल्याला चुकत आहेत त्या सुद्धा आपल्याला सुधारणं फार गरजेचं आहे. आपण इथून पुढं निश्चितपणानं आमच्याकडून तुम्हाला कुठलीही राजकीय अडचण येणार नाही, आमच्याकडून कुठलाही त्रास होणार नाही. त्या 6-7 महिन्यात आपल्याला माझा कधी फोन कोणाला आलाय का, कुठं त्रास झालाय का. कारण मी त्रास देत नाही याचा अर्थ आमचं लक्ष नाही असंही माझं पूर्णपणे लक्ष आहे. माझं पीडी साहेबांची लक्ष आहे, माझ्या शिक्षणाधिकाऱ्यांची माझा संपर्क आहे, संवाद आहे. मी लक्ष देत असतो. जिथं कुठं कमी पडताय तिथं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण आता आपली पहिली भूमिका आहे आपल्याला समजून घेण्याची. आणि तुम्ही एवढ्या संख्येनं उपस्थित राहिला इथंच मला कळलं की तुम्ही आता मोकळं मन करून तुम्ही आता इथं या हॉलमध्ये आला आणि तुम्ही असंच तुमचं सहकार्य असंच राहू द्या. राजकारणात सहकार्याचं मी तुम्हाला काय बोलणार नाही, पण माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत, माझ्या गोरगरीब शेतकऱ्या लोकांच्या मुलांच्या बाबतीत माझ्याकडून तुम्हाला माझ्याकडून एकच
अपेक्षा असणार आहे की तुम्ही चांगल्या दर्जेदार शिक्षण द्या, चांगला आरोग्य करा, आपला प्रसार चांगला करा. प्रसार जर केला तर तो विद्यार्थी आपल्याकडे येणार आहे. आपल्या शाळेचे सगळे ज्या काय आपण स्कीम देतो, योजना देतो, त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. एवढंच मी तुम्हाला कळकळीने सांगतो. आपला अधिक वेळ घेत नाही. संवाद मिळावा आहे, संवाद चांगल्या पद्धतीने आपण आता साधलेला आहे. असं सहकार्य तुमचं आम्हाला राहू द्या. तुमचं सहकार्य आमच्या पाठीशी असलं, तुमचं तालुक्यातलं गर्वाने मला सांगता येईल. जयगावच्याकडे जर मी गेलो तर माझा तालुका कसा पुढे आहे, शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा परिषदेची शाळा माझी कशी चांगली आहे हे मला सांगण्याचं तुमच्या वतीने मी धाडस करणार आहे. तुम्ही मला शब्द दिला निश्चितपणे मी भावना त्या पद्धतीने सांगेन. जर आपलं काम पण कमी पडलं तर मला फॉर्म सांगता येणार नाही. त्यावर जबाबदारी तुमची. माझ्याकडून ज्या काय अपेक्षा असतील तुम्ही मला जरूर सांगा. माझ्याकडून जर तुम्हाला काय येणारे अडचण असतील, कोण पैसे हप्ते गोळा करत असेल, गट शिक्षण अधिकारी कोण घेत असतील, काय घेत असतील, कुठल्या शिक्षकाच्या काय त्याही माझ्या कानावर घाला. त्या आपण निश्चितपणानं दुरुस्त करू. आमच्या शिक्षकांना त्रास झाला नाही पाहिजे, शिक्षकांना त्रास झाला नाही पाहिजे याची मी काळजी घेईन. 2,000 घेतले, 3,000 घेतले तर माझं म्हणणं काय घेऊ नका बाळा, आता घेतलं एवढं भरपूर झालं, आता आम्ही 10% सुद्धा प्रत्यक्ष घेत नाही. तेव्हा आता हा गमतीचा भाग सोडून द्या, सुधारून घ्या. पण इथून पुढे शिक्षकांनाही त्रास देऊ नका आणि कुणालाही त्रास देऊ नका. चांगल्या पद्धतीने काम करा. आता याच्यापेक्षा अधिक काही बोलत नाही. आपण चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, आम्हाला आमंत्रित केलं, मान सन्मान केला, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.